जोशी 3च्या बुलेटिनमध्ये आपण काही महत्त्वाच्या घडामोडी बघणार आहोत आणि सुरुवात या बुलेटिनची करतोय वर्ध्यातल्या एका महत्त्वाच्या बातमीने। वर्ध्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातला धक्कादायक प्रकार समोर आलाय। कोविड पॉझिटिव्ह महिला रुग्णाचा दारातच मृत्यू झालाय। व्हीलचेअर आणि ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप होतो आहे। तिच्या नातेवाईकांनी तसा आरोप केलेला आहे। जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन रूमच्या दारातच या महिलेने प्राण सोडला। नातेवाईकांनी प्रशासनावर आरोप केलेला आहे। ऑक्सिजन अभावी आणि व्हीलचेअर अभावी विलगीकरण कक्षाच्या दारातच या महिलेने प्राण सोडलेले आहेत। नातेवाईकांनी प्रशासनावर आरोप केलेले आहेत। ही वर्ध्यातून बातमी आहे। आम्ही बघितलं पाहायला तिथं कोणीच नव्हतं। मग पेशंटला एकदम हे थोडं होऊ देणार आहे, मग आम्ही सांगला इथे आणलं तर ट्रीटमेंट केली का? नाही, ट्रीटमेंट नाही केली। तिथे फक्त इंजेक्शन दिले फक्त एक। त्याच्यात उचलासाठी वाट पाहत बसले, तिथंच जीव सोडला। त्या गल्लीतून येतपर्यंत तिथंच त्या झाडाखाली जीव सोडला। आमचे वर्ध्याचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। नरेंद्र, केव्हाची ही घटना आहे? काय हा सगळा प्रकार आहे? रुग्णालय फुल होतं म्हणून तिला विलगीकरण कक्षात घेतलं नाही का किंवा ट्रीटमेंटसाठी घेतलं नाही का? नेमकं काय घडलंय? सुवर्ण, अगदीच मन हेलावून टाकणारी ही हृदयद्रावक घटना आहे। वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात जेव्हा ही महिला उपचारासाठी आली होती, तिला 2-3 दिवसापासून ताप होता, त्यामुळे आजारपणाचं ते दाखवायला आली होती। तिला कोविडची टेस्ट करायला लावली आणि ती कोविडच्या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आली। तिला कॅज्युअल्टीमध्ये जेव्हा तिला इंजेक्शन देण्यात आलं आणि तिच्यावर उपचार करण्यात आले, मात्र तिला जे पॉझिटिव्ह आल्यानंतर जे आयसोलेशन कक्षामध्ये जायला सांगितलं, तेव्हा मात्र जे कॅज्युअल्टी पासून आयसोलेशनचं जे अंतर आहे ते कमीत कमी अर्धा ते 1 किलोमीटरचं अंतर आहे। परंतु या अंतर कापण्यासाठी किंवा या ठिकाणी जाण्यासाठी जेव्हा त्या महिलेच्या नातेवाईकांनी व्हीलचेअर मागितली, तेव्हा तिथे वार्ड बॉय पण नव्हता आणि व्हीलचेअर पण उपलब्ध करून देण्यात नाही आली। त्यामुळे हे जे नातेवाईक आहे त्या महिलेला घेऊन पायदळ त्या आपल्या आयसोलेशन कक्षापर्यंत घेऊन गेलेत आणि त्या जाताना जो अगदीच वर्ध्यामध्ये आता उन्हाचा तडाखा आहे आणि कोणत्याही प्रकारची सुविधा या सामान्य रुग्णालयात नाही। जाताना जे तिला धाप लागली आणि अगदी ज्या आयसोलेशन कक्षाच्या समोर जात नाही तो तिने आपला प्राण सोडलेला आहे। कोणी डॉक्टर सुद्धा त्या ठिकाणी येऊन बघायला तयार नव्हते। अगदी तो मृतदेह त्या दाराच्या गेटवर, जो आपण व्हिज्युअलमध्ये बघितलं असेल, तर त्या दाराच्या गेटवर पडून आहे। नातेवाईक आरडाओरड करत आहे, पण कोणी त्या ठिकाणी येऊन पाहायला तयार नाही। जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक कधीच उपस्थित राहत नाही। हा कठीणचा काळ आहे, आपत्कालीन काळ आहे, तरी पण सुद्धा त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे। काय खबरदारीच्या उपाययोजना त्या केल्या पाहिजे। परंतु रविवार असला की ते शनिवारला, रविवार आहे, कोरोनाची परिस्थिती आहे। खरं जिल्हा शल्य चिकित्सक एक नव्हे